विश्वव्यापक कमलापती त्याशी गौरले कडेवरी घेती पृथ्वी जेणे तृप्त केले यशोदा त्याशी भोजन झाले नवल केवडे केवडे नकळे कामबाचे पुढे तुका म्हणे नटधारी भोग भोगले ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे अनंत ब्रह्मंडे उदरी हरिया बालकनंदा करी नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग संत शिरोमणी जगद्वंदी जेहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा 5 चरणाचा गवळणी प्रकारातील अभंग आहे. आपण श्री क्षेत्र पात्रसमेत श्री क्षेत्र पंढरपूर आपला प्रवास पूर्ण झाला, पूर्ण केला आहे आणि संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे सप्ताह असो दिंडी असो काल्याच्या कीर्तनाने त्याची सांगता होत असते. म्हणून त्या निमित्ताने हे आपलं स्वयंपाकावर अवलंबून आपलं कीर्तन त्याने वर हात केला त्या कीर्तन संपत. जसं दसऱ्यामध्ये कावळा शिवला प्रवचन आठवत तसं इडे तसं नव्हतं. पण आपल्या सर्वांनाच काही बिचारे एसटीनं जाणार आहे त्याला तिथपर्यंत जाणं आहे, गाड्या वेळेत भेटल्या पाहिजे, पुढे अंतर होतं पुढच्या गाड्या मिळल्या पाहिजे. काही गाड्याला ट्रॅफिक जाम झालं तर 2-2 तास तरी अडकू पडावं लागतं. म्हणून जेवढं शक्य होईल तेवढं आपण लवकर जाण्याचा प्रयत्न करू. म्हणून जरा काही करते जसं जमेल तसं करू. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण समजा त्यांचा कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका
हृदयाचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण तेच नमस्कार आता आता हृदय आपुले तो पळण्या भले वरी वैसुपावले श्रीकृषी काय माझी वाणी मानेल संतासे गंधव चिताशे आपुल्या मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या अनंत ब्रह्मांडे उदरी ह्या बालकांडाकडे नवल केवळे केवळी नकडे कानोबाचे पोळे अभंग सोपा सर्वांच्या पाठातला आहे आणि ह्या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय भगवंताचं नवल वर्णन आश्चर्य वर्णन तुकोबाराय म्हणतात ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांडे आहे. ब्रह्मांड म्हणजे किती आपल्याला अंत नाही. नुसता भारत देश नाही जेवढे देश नाही जगभर जेवढे असतील तेवढे त्याला एक ब्रह्मांड म्हणतात. असं जे ब्रह्मांड अनंत ज्याच्या उदरामध्ये आहे अनंत म्हणजे ज्याला अंत नाही एवढे ब्रह्मांड अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा तुकोबाराय म्हणतात काय नवल आहे ज्याच्या उदरामध्ये जर अनंत ब्रह्मांड आहे आणि तो नंदाच्या घरी बालक झाला. अरे हा बालक नंद आपल्याला नवल वाटायचं का आहे का नाही. तुकोबारायचं काय नवल आहे नवल केवढी नकळे कान्होबाचे पुढे त्या कान्होबाचं भगवंताचं पुढं उलगडत नाही. तिसऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात विश्वव्यापक कमलापती विश्व जेवढं हे म्हणून विश्व असेल आकाश पासून तर पृथ्वीपर्यंत चारही दिशाला जो व्यापून भरलेला आहे कुठेही तो रिकामा नाही असा तो विश्वव्यापक कमलापती आणि त्याला गवळणीने कडेवर घ्या नवल आहे. तिसऱ्या चौथ्या चरणामध्ये जगद्गुरु म्हणतात पृथ्वी ज्याने तृप्त केली यशोदा त्याशी भोजन कर. अरे सर्व जगाला तो पोहोचतोय किडी मुंगी सहित ब्रह्मांडापर्यंत तोच पोहोचतो त्याच्याशिवाय कोणीही पोहोचू शकत नाही. असा तो ज्याने तृप्त आणि यशोदेने त्याला भोजन घाला. नवल केवढे केवढे तुकोबाराय म्हणतात अरे तसं नवल काय सांगावा 16,108 भोगल्या अनंत तुका म्हणे नटधारी काय नाटकी हा आपण सहज एखाद्या म्हणतो हा फार कलाकार आहे फार नाटकी आहे. तसं तुकोबाराय हा फार नाटकी आहे. तुका म्हणे नटधारी भोग भोगणे ब्रह्मचारी 16,108 भोगल्या आणि ब्रह्मचारी नवल केवळे केवळे नकळे कान्होबाचे पुढे. चला जेवढं म्हणजे तेवढं चिंतन करू. थोडा एक टोकाचा बारीक बारीक विचार करायचा भाव विस्तार नाही करायचा. ज्याच्या उदरात अनंत ब्रह्मांड आहे आपल्याला हिशोब करण्याकरता एक विस्तृत असं उमराचं झाड असावं. त्या उंबराच्या झाडाला किती फळं असतील त्याचा हिशोब करते नाही का. आणि त्या उंबरामध्ये एका उंबर जर फोडलं तर त्याच्यात कितीतरी जंतू निघतात बारीक बारीक. त्या जंतूने म्हणावं एवढं विश्वच आहे एवढ्याला एका उंबराला त्याच्यामध्ये असणाऱ्या जंतूने म्हणावा मी एका ब्रह्मांडामध्ये मी आहे विश्वामध्ये मी आहे. जसं त्या तंतूला वाटतं तसं हे जग त्या उंबरासारख्याही जास्त अनंत आहे विशाला असून आणि त्या जंतू सारखं आपण म्हणतो आम्ही ह्या जगात तुकोबाराय म्हणतात अरे असा काही नाही अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे आणि तो बालक म्हणून नंदाच्या घरी आला. यशोदेला नंदाला वाटायचा हा आमचा मुलगा आहे आमच्या पोटी जन्माला आला असं आनंद.
पण तुकोबारा म्हणतात त्याला काय विचारायला माहिती हा विश्वाचा मालक आहे काही कळत नाही. हा ठेवा ज्या त्या घरात ज्या त्या गावात ज्या त्या परिसरामध्ये काही महात्मे असतात ते कळतीने आहे तोपर्यंत. काल परवा कोणीतरी म्हणतो आहे तोपर्यंत नाही कळले आणि गेल्यावर मग तोंड थकायला लागले कोण बघणार आहे नाही कळत. तसा तो भगवान परमात्मा आनंदाच्या घरी आला आणि यशोदेच्या घरी स्तनपान केलं त्यांच्या घरी खाल्लं पिलं राहिला आणि तो जगाचा मालक आहे. तो म्हणता हे नवल नाही का अभंगाचं दुसरं चरण नवल विशेष काही गोष्टी घडली तर काय नवल झालं चला. तसं तुकोबारा म्हणता नवल केवढं आहे नकळे कान्होबाचे कोढे कोढे कोढे. पहिले लोक कोढे कोढे खेळायचे. काही गाठ्यावर कोढे खेळायचे काही मालिकेवर कोढे खेळायचे. सुंदरते ध्यान उभेवरी करकटावरी ठेवून यावर पुढच्या प्रमाण म्हणायचं. आणि कसला होता ऐका त्याला कोड म्हणतात. आणि जुने जुने लोक असे काहीतरी अवघड सांगायचं. काळी कचली गा तिला लोखंडाचे पा सांगा काय वड. तस एक प्रोफेसर मनमाडच्या स्टेशन मध्ये गाडीत बसला आणि एक साधा वारकरी कपडे मळलेले नेटकाच पंढरपूर गेलेला पत्तर खांद्यावर पिशवी बदलामध्ये आणि तोही आला गाडीत बसला. एका बाजूला प्रोफेसर बसला एका बाजूला वारकरी बसला. ढाळी गाडी समिट पर्यंत गेली आणि चारच्या सुटले. पुढले तुम्ही याने सांगितलं पुढले तुम्ही. दोघांची विचारपूस झाली. नाशिक येईपर्यंत सगळं झालं. तुम्हाला किती मुलं तुम्हाला काय जुना पुढल्या मुली पुढे गेल्या आमचं पुढे झालं. तुम्ही काय करता नोकर किती पगार किती हे वाढ करायला विचारलं. तुम्ही कोणत्या वाड्यात करता हे सगळं नाशिक पर्यंत संपलं. दोघायला जायचं होतं मुंबईला. आता बोलणं तर संपलं ना. आता काय बोलायचं. तो प्रोफेसर हुशार माणसं राहते इडले नाही का हे सर मी प्रोफेसर बद्दल सांगतो. म्हणे वारकरी बाबा आपण पोडा पोडत वारकरी खेळ बाबा मला फारसं येत नाही म्हणे. खेळायचं म्हणे पण फुकट नाही खेळायचं म्हणे. मग पैशावर खेळायचं. वारकरी बाबा माझी काय पैसे मी तर झेंड्यावर पंढरपूर माझं इडून तिडून पायी आलो आणि तिकडून मी 75 मध्ये असलो तिकडून फुकट आलो काय माझ्याजवळ
आणि काही शेप 5-50 रुपये आहे बरं नाही तेवढं खेळतो. याला वाटलं वाढ करायला काय येतं सर शिकून घेऊ मी जर 4-5 काम होईल बरोबर. मग प्रोफेसर म्हणे वारकरी बाबा आजवर तुम्ही सांग. पण ठरलं कसं वारकरी मी घोडा म्हणू शकतो मला काही येत नाही. समजा मी तुझं घोडं जिंकलं तू मला 100 रुपये द्यायचे आणि तो मला सांगितलं मी जर हारलो तर 5 रुपये दे. प्रोफेसर काही हरकत नाही. ऐका ना तुम्ही ठरलं दोघायचं. मग प्रोफेसर म्हणे आजवर तूच सांग. त्याला वाटतं याला जे कोण दाखवा आपण सांगित राहून 5 रुपये कळायना 10-5 सेकंद 5-50 रुपये मिळून जाते. मग वारकरी बाबा पहिलं कोण माझं असं आहे एक पक्षी खाली असताना 3 पाय जमिनीवर चालताना 3 पाय आहे वर उडाले का 5 पाय आहे आणि तो आकाशात उडतो. सांग कोणता पक्षी आहे. आता प्रोफेसरांनी तेवढे पुस्तकं चाळायला सुरुवात केली 10वी पासून तर प्रोफेसर होईपर्यंत हे पान ते पान ते पान सापडा नसतं. पुढे खाली 3 पाय वर गेलो 5 पाय सांगा कोणता पक्षी आहे. त्याचं डोकंच लागेना. शेवटी तो काय म्हणतो वारकरी बाबा वारकऱ्यांनी डोळे झाकून घेतले बसतो. मग म्हणे बाबा मला जमत नाही सांग म्हणे आता तुम्ही सांगा. म्हणजे 100 रुपये दे ना तू हारला ना 100 रुपये 100 रुपये घेतले आणि म्हणजे मग आता सांग म्हणे तुझं कोड. आज त्याला वाटलं दुसरं सांगितल्यापेक्षा हेच सांगावं याच्या पण माहिती करून घ्यावा ना कोणता पक्षी म्हणून. तर म्हणे वारकरी खाली 3 पाय वर गेले 5 पाय सांग कोणता पक्षी आहे. वारकरी मला माहिती नाही हे 5 रुपये घे तर समजू. रस्त्याचं सांगता कोड तुकोबराय म्हणता काय कोड आहे हे कोड उन्न उडून करण्यासारखंच आहे. सारासार जर किती आपण विचार केला की हा जर एवढ्या ब्रह्मांडामध्ये भरलेला आहे आणि हे शेताच्या घरी कसा पाळवून कसं महावं त्यांना कोड आहे. तुकोबरायांचा नवल आहे. 3ऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबराय म्हणतात अरे हा विश्वाला व्यापून आहे बरं का. जळी स्थळी रात्री बापाने उदाहरण जळी स्थळी भरला रेता खावना हे भरला. हो जगामध्ये पूर्ण भरलेला आहे. नाही हो तो किती केवढा आहे कधी सांगताच येणार नाही. कोणाला सांगताच आलं नाही हा एवढा आहे. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. तो जसा भक्त असेल तसा तो होतो म्हणून तो केवढा हे काही सांगता येणार नाही. गवळणी करता तो लहान होतो. गवळणी करता पाहिजे तशी वेळ धारणा करतो असा असणारा तो विश्वव्यापक भगवान गवळा आणि तो गवळणीच्या कडेवर राहा हे नवलच आहे ना. ऐका ना तुम्ही बोलायला आले का मग मला वाटतं मी पोरसोर बोलले मी त्याला तुम्हाला काय सांगितलं तुम्ही काही महत्वाचंही बोलत असेल पण मला विक्षेप तयार होता. विश्वव्यापक कमळापती माझी त्याशी गवळणी कडेवरी घेतली गवळणी कडेवर घेतली. रात्री तुम्हाला तो दृष्टांत सांगू का. राधामाईच्या तो कडेवर बसायचा नाही कोणत्याही गोपीच्या तो कडेवर बसायचा आणि यशोदेच्या कडेवर ठरला. विश्वव्यापक कमळापती त्याशी गवळणी कडेवर घेतली. तुका नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. आणि 4थ्या चरणात जगद्गुरु तुकोबराय म्हणतात अरे तो कसा आहे. रोजली देने त्रोक केली रोजली देने त्रोक केली रोजली देने त्रोक
सर्व जगाचा पोषितो जगाशी एखादा तो तुका म्हणे तारे नाटाविषयी कृपाळू देवाशी पोषितो जगाशी एखादाशी हो सगळं जगाला तोच पोचवणार आहे सगळ्या रूपाने तोच पोचणार पाऊस नाही पडला तर काय पाऊस त्याच्या हातात आहे या पृथ्वीला भार जर सहन केला नाही तर काय होईल त्याची सत्ता आहे आकाश जर खाली आलं तर काय होईल सत्ता त्याची आहे एखादी जर उष्णता 48, 50, 55 गेलं तर सगळ्याच्या लाह्या उडू वाऱ्याने ठरवलं यायला ठेवायचंच नाही सगळ्याला उडून घेऊन समुद्राच्या पलीकडे जाईल काय आपल्या हातामध्ये आणि त्यात तो सगळं जगाला पोषितो पृथ्वी जेने तृप्त केली यशोदाच्याशी भोजन झाले एक दिवस आई साहेब आणि भगवान परमात्मा गप्पा करायला लागले बरं का नुसतं आपणच गप्पा करतो पती पत्नी संग नाही तो सुद्धा करतो आपला जो मालक आहे ना तो सुद्धा बोलतोय एक दिवस आई साहेबापाशी बसले असे आणि घेतला विषय प्रभू चला ना स्वयंपाक तयार झाला जिलेबी तयार झाली उसळी आली अगदी 10-20% चला ना जेवण करून घ्या प्रभू म्हणे थांबतात म्हणे कशा करता थांबायचं पातर शेंगामध्ये एक वारकरी मंदिरामध्ये येऊन बसले आणि मग त्याला अजून कोणी जेवायला बोलवलं सगळे मनानं गेला म्हणे पातर शेंगो पुढे तुम्ही पुढे आणि तो नाही मी सगळ्याला जेव घातल्याशिवाय जेवत नाही ना आई साहेबाला संशय आला काय बोलत हे जगामध्ये किती लोक आहेत म्हणे किडी मुंगी सहित सगळ्या सहित झुराळा सहित सगळ्याला जेवण देतो आणि मग मी जेवण करतो जवळ असून कळत नाही आई साहेबाला संशय आला 5-10 मिनिटं थांबले आणि आई साहेब येऊन चाल आता नेलं म्हणे तिथे शेडक सर आलते म्हणे चांदोडवरून त्याला दिसलं गाडीत टाकलं जायला जेवायला घेऊन गेले त्यांचं जेवण झालं आई साहेबाच्या मनात आलं हे म्हणतं हे खरं आहे का न सांगता दुसऱ्या दिवशी एक मुंगी पकडली आणि तपकिरीची डबी होती पहिली पितळी तिच्यामध्ये टाकली वरून ती झाकण लावून प्या फडक्यात बांधलं आणि कमराला बांधून घेतलं संध्याकाळ झाली आणि प्रभू म्हणे आई साहेबांनी चला प्रभू जेवण करून घ्या 5 मिनिटं थांब आमचं चला सगळे जेवले म्हणे चला बस ताट वाढून दिलं घास घ्यायचा आई साहेबांनी थांबा सगळ्याला जेव घातलं आणि हो कोणी पहा बरं काही मुंगी फिंगी काही अजिबात काही नाही आई साहेबांनी आज जिंकले नाही मी थांबा थांब काढली कमळची ती फडकं खोलली ती डबी खोलली ही बाबा सांगणार होते हिला कधी तुम्ही जेव घातलं सांगा पण डबी उघडलं तसे 2-4 साखरेचे दाणे होते आई साहेबांनी तोंडाला हात लावला 90 केवढे न कळे कामाचे पुढे प्रभू हे दाणे कसे गेले मध्ये मला काय माहिती पण मी सगळ्याला जेवण देतो पृथ्वी देणे तृप्त केले यशोदा त्याशी भोजन घाले तुकोबाराच्या 90 केवढे नकळे कामोबाचे पुढे एवढंच नाही तुकोबारा म्हणतात अरे काय हा नाटकीचं सांगावा अभंगाचं शेवटचं कामाने नाटधारे तू कामाने
कानुराचे कोडे अरे या काळोबाचं काय सांगावं, हा नाटकी आहे ना. 16,000 बायका केलं म्हणतो मी ब्रह्मचारी. कसं शक्य आहे? एका बाईनं सुद्धा तो ब्रह्मचारी राहू शकत नाही, 16,000ने कसं? एक दिवस दुर्वास ऋषी यमुनेच्या पलीकडे 20,000 शिष्यगण घेऊन आले आणि कृष्णाला निरोप पाठवला. कृष्णा, मी अलीकडच्या काठाला आलो आहोत, मला जरा डबीची गरज आहे, पाठव. भगवंताने 16,000 बायकांना सांगितलं, जा, माझे गुरु पलीकडच्या काठाला आले आहे, त्यांना अन्न घेऊन जा, जेवण घेऊन जा, डबी घेऊन जा. सगळे राहिले झाले. सगळ्यांनी त्याच्या पद्धतीने डबे तयार केले. 4-4, 8-8, 10-10 माणसांचे डबे केले आणि निघाल्या घेऊन. यमुनाच्या काठावर गेल्या तर यमुना तो अशी भरत चालली, पुढे आलेला. त्या परत आल्या. देवाला म्हणलं, देवा, अरे पलीकडे जाण्याला जागा नाही, कसं काय जायचं स्वयंपाक घेऊन? भगवंत म्हणतात, तिला माझा निरोप सांगा. काय निरोप सांगा? तिला म्हणा, आमचा स्वामी 16,108 भोगो जर ब्रह्मचारी असेल यमुने वाट दे. यमुने देवा, हे कोणाला तर दुसऱ्याला सांगायचं, हे तुम्ही आम्हाला सांगतात, घरात काही शक्य आहे काय? प्रभू म्हणे, तुम्ही निरोप तर द्या ना. त्या गेल्या, यमुना माईला निरोप दिला. यमुना माईशी लवंग झाली आणि त्याने तोंडात पोट घातलं. कसा हा ब्रह्मचारी? तिकडे गेला, दुर्वास ऋषीचं जेवण झालं, परत यायचं तर त्याने सांगितलं, आम्ही तसं आलो, आता कसं काय? दुर्वासाने माझा निरोप सांगा. मी 16,000 खंड्या अन्न खाऊ जर मी उपाशी असेल तर यमुने वाटते. त्यामध्ये आता राक्षस आहे का? एवढं अन्न आणलं आणि तो जेवून तृप्त झाला, तरी तो म्हणतो मी उपाशी आहे.
आल्या निरोप दिला याचा आध्यात्मिक असा अर्थ होतोय. बरेचसे शास्त्रही सांगतात. आपण श्लोक रोज म्हणतो, वदने कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. याच्यातच आलं. वदने म्हणजे तोंड, कवळ म्हणजे घास, घास घेताना नाम घ्या श्री हरीचे. तुम्ही कितीही अन्न खाल्लं तरी निर्हारी उपास आहे. तसंच दुर्वासोशीच आहे. भगवान श्रीकृष्णाचा तसंच आहे. 16,000 त्याने पत्न्या केल्या, पण त्यांच्यामध्ये रममान झाला नाही, त्यांच्यामध्ये गुंतून राहिला नाही, मन त्यांच्यामध्ये जाऊन दिलं नाही. शरीराने तो गेला. आपण शरीराने कदाचित केलेलं पाप जाऊ शकतं, पण मनाने केलेलं पाप जाऊ शकत नाही. तुकोबरांचा मन संकल्पाचे पापे न जाये तीर्थाच्या पापे. आपण घरी केलेलं पाप, आपण 3 स्नान केले गंगेमध्ये, गेलो ते. शरीराने केलेलं पाप अजिबात राहिलं नाही, पण जर मनाने पाप केलं असेल ना, ते तीर्थाच्या पापाने जात. मग ते कशाने जात? ते नामस्मरणाने जात. भगवंताला अनन्य भावाने शरण जायचं. हो, तू म्हणे मी हेच करीन, माझ्या भजने प्रेम धरे नमस्कार सर्वत्र नमस्कारे मजे करते म्हणून जात. वेळ संपली आपली. आता एक वेळ भगवंताचे भजन करू, एखादी देवाची लीला पाहू. आपण थांबू. विठोबा रांगताने रांगता देवाने रांगता रांगता जे चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा. आणि एक गायी चालताने जो लीला केला त्याचा उच्चार करायचा आहे. भगवंताने खूप लीला केल्या. किती लीला केल्या तुकोबराय म्हणतात. आणि त्यांच्या लीला वर्णन करायला जर लागलंच ना, पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली, मेरू पर्वताचा टाक केला, आणि स्वतः सरस्वती लिहायला बसले तरीही पुरव होणार नाही. तर शिवाजी महाराजांनी काय केलं? तरीही आपला जेवढा हात पुरत तेवढा केल्या असत्या, पण तिकडही आपल्याला वेळ नाही ना. एक मार्मिक अशी एक लीला आहे, तेवढी सांगतो. नंतर असल्या वेळ तर आणखी नाही एखादी सांगू. काय झालं? गोपीने आपल्या डोक्यावर दही दूध तूप दोन्ही घेतलं आणि मथुरेला काय करता चालल्या. गोकुळ आणि मथुरा म्हणजे फक्त यमुना नदी उद्या त्या ठिकाणी वड्या असतात. वड्याने पलीकडे जायचं आहे. आता भरपूर लिहिलं आहे. गोकुळाने देवाला सांगितलं, देवाने ते बंधन केलं, ते ऐकाना त्या महाराजांच्या आणायचा. शेवटी देवाने चोऱ्या केल्या, गोकुळाने ते खायला दिल्या, गोकुळ घष्टपुष्ट केले. अशा बऱ्याच लिहिलं आहे. पुतनाचा आहे, पावळ भटाचा आहे, आगासूर, बकासूर, त्या बऱ्याच लिहिलं आहे. आपल्याला तेवढं सांगायचं नाही, एवढी लिहिलं सांगायची. त्या निघाल्या आणि यमुनेच्या काठावर गेल्या. तर तिने उडी नव्हती. जसे आता आपल्याला पलीकडे जायचं आहे आणि उडी तिकडे, मग प्रतीक्षा करावं लागेल. म्हणून त्या 10-15 गोपी त्या यमुनेच्या काठावर उभ्या राहिल्या. होळी दिसत नाही, काय करावं काय करावं, बाजार संपून जाईल. म्हणून मनामध्ये अशी कल्पना केली, तर भगवंताला कळलं माझ्या भक्ताला पलीकडे जायचं आहे, होळी नाही. मनाचे संकल्प पाहलेले सिद्धी काल आपण बोलून देवाला कळलं
आणि देवाने एका नावडच रूप धारण केलं. नाव हलवीत 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 त्या काठाला. चला आहे तो कोणी मथुरा. हे गोपी म्हणे आहे रे बाबा आहे रे. आण काठाला. नाव काठाला आणली. या 10-15 गोपी आपल्या हंडे वगैरे घेतल्या आणि पुढ्याच्यामध्ये बसल्या. नाव चालून थोडीशी मध्ये गेली जास्त पाण्यामध्ये आणि भगवंताने आपलं खरं रूप प्रगट केलं. त्या गोपी म्हणे देवा तू काय नाटकी रे. ये दोन नावडी होता आणि आमचा आता मालक झाला काना झाला कृष्ण झाला. तुला हेही करता येतं का रे. भगवान म्हणतो माझ्या भक्तात करता काहीही करता येत. काही म्हणतो भगवान श्रीकृष्णात आपला अर्जुना करता मी सुभद्रा झालो होतो. सुभद्रा होऊन त्याचं मनोरथ पूर्ण केलं. चोखोबा राया करता चोखोबा रायाच्या पत्नीचं बाळक पण केलं त्याची बहीण होऊन. हे तर सोपं आहे. नुसतं नावडी धरून आता पुन्हा कृष्ण झालं. त्याला आनंद झाला. नाव थोडीशी पुढे गेली आणि डगमगायला लागली. डगमगता म्हणता त्या यमुनेचं पाणी वर यायला लागलं आणि नावेश्वर या गागायला लागल्या. प्रभू अरे पाणी नावेत शिरलं. का बरं तिला बोलता झाला. जड झालं जड. मग नाव बुडणार बुडणार. म्हणजे मग हलके करावं लागतं. हलकं करायला काय तुमच्या डोक्यावर काय काय. एक म्हणे तूप आहे 1000 रुपये किलोचं तूप आहे. एक म्हणे लोणी आहे. एक म्हणे दही आहे. एक म्हणे ताक आहे. एक म्हणे दूध आहे. सगळे वेगवेगळे सगळ्याचे भाव वेगवेगळे. आपल्याही डोक्यावर सगळेचे भाव वेगवेगळे आहे. कोणी जमीनदार आहे 200 एकर 500 एकर द्राक्ष बाग. कोणी डाळिंब कोणी केळी मोठमोठे भोजे आहेत. कोणी 1,00,000-1.5 लाख पगारावाले. कोणाला 70-80 हजार पेन्शन. हे बोजायचे आपल्या डोक्यावर. आपल्याला वाटतं ना आम्ही एवढे 70 तास आहे नाही पोराने सांभाळायचं पेन्शन. पती गेला तरी पत्नीला पेन्शन राहते. हा बोजायचे डोक्यावर घमंडे मनामध्ये. कोणापाशी सोन्याची घमंड आहे 5 तोळे 50 तोळे 100 तोळे एवढं सोनं आहे. एवढं मोडता तरी आम्ही मरून पुरला. घमंड आहे. सत्ता आहे सत्ता. आमदार आहे खासदार आहे. खासदाराचा बाप आहे. खासदाराचा सासरा आहे. काय कमी आहे मला. हे बोजेच आहे. भगवंताने सांगितलं ते तुमचे फेका डोक्यावरचा बोज. देवा अरे 1000 रुपये किलोचं तूप आहे ना मग राहू द्या मला. थोडस चिंतन करायचं बरं का. जास्त येत नाही चिंतन. आपल्या डोक्यावरचा बोजा कमी करा तर देव आपला सवयी. हा बोजा जर घेऊन राहिलो ना कधी शक्य नाही. दृष्टांत सांगतो. आता हे बाथरूम झाले टॉयलेट झाले. पूर्वी आपण शेतामध्ये बाजूला जायचो त्या गटात आणि कालचे पर्वची जी विष्ठा राहते त्या विष्ठ्यापाशी बसलंच लागत नाईला त्याने जवळ बसलं का त्या विष्ठेची गठुळी तयार करणारा एक किडा आहे. पाहिलाय का. मग सगळ्यांनाच पाहिजे नाही काय म्हणतात. तो किडा राहतो. तो किडा काय करतो त्याची बोटी तयार करतो आणि लोट इकून तिकडं तिकून इकडं असं. एक त्याचाच भाऊ पण भोंगा उडणारा आणि ते शेत योगाने झेंडूच्या फुलाचं होतं. त्या ठिकाणी अशी नाना प्रकारचे फुलं होते. तो वर मकरंद खात होता त्याचा भाऊ. त्याने खाली पाहिलं अरे हा माझा भाऊ पण दिसतोय याला ओढता येतं आणि हा काय गोठे लोटू राहील. खाली आला ए आई गोठे लोटतो चल माझ्या बरोबर. तुम्ही पुढे मकरंद देतो तुला. चला आमच्या बरोबर पंढरपूरला आनंद मिळेल. काय गोठ्या लोटतो घरी.
पटेची आपणही पटे लोटणारच माणसं पण असे आप्पासारखे आवासारखे ज्ञानोबराया तुकोबराया ही मोठमोठी भूमी आहे. त्यांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ गाथा देऊन ठेवला आणि ते वाचा आणि मकरंद सेवन करा. त्याला वाटलं जायचं पंढरपूरला पण समजा ही 10 रुपयाला मिळती तिकडं जर 15 रुपये घेतले तर 5-50 पुड्या घेऊन आला पिशवीमध्ये त्या काही गुटक्याच्या आणल्या ज्याला जे लागत ते घेऊन आला. इकडं काय सगळं मिळत करायला मिळालं काय छाप म्हणा काय ती कोणती छाप राहते ते इकडे नाही मिळत घेऊन आला. तो भोंगा म्हणे अरे चल कशाला मकरंद खातो. तो म्हणे वर गेलो नाहीच मकरंद मिळलं तर त्या विष्केची थोडीशी गोटी काढली आणि तोंडात आपणही वरते घेऊन गेलंच आपण वरते घेऊन गेले तोंडात धरलेले काही खिशात धरलेले काही पुढे धरलेले काही मनात घट्ट बांधून धरलेला आहे. त्याने ती बुद्धी घेतली उडाला. तो भुंगा म्हणजे बा अरे खाय ना हेवा ना किती मकरंद पाहिजे किती मकरंद पाहिजे किती चांगलं आहे. त्याला ती कधी खायची सवयच नाही ना. कीर्तन काय प्रवचन काय हरिपाठ काय काकडा काय भजन काय भोपळा काय नाट काय त्याच्या बापाला माहिती नाही ना कसं ना जमत. तोंडात गोटी आहे ना तो गेला ती गोटी बाहेर टाकी ना गोटी जोपर्यंत बाहेर टाकी नाही तोपर्यंत मकरंद मिळत नाही. त्याने ती गोटी टाकली नाही मकरंद मिळणार नाही. 1000 वाऱ्या केलं तरी जमणार नाही. इतकं पुण्य होईल ते पण मिळणार नाही. जो आनंद आहे जो तुम्हाला मुक्त होण्याचा मोक्ष मिळवण्याचा आनंद आहे तो मिळणार नाही. त्याच नाण्याने याने खांद्यावर डोक्यावर घेतलेलं ते भगवान म्हणे ते फेका नाही फेकलं तर तुम्ही मारशाल आम्ही मरू. त्या गोपीचा खूप जीव होता त्या कानावर कृष्णावर. आमचा मालक आहे आम्ही वेळ तरी चालत आमचा स्वामी नाही गेला पाहिजे. त्यांनी भडा 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 सगळं फेकून दिलं गंगेमध्ये काही ठेवलं नाही. नाव शांत झाले आणि चालले. आपणही फेकायचे कमीत कमी वारीला येईपर्यंत तरी फेकलं पाहिजे. कीर्तनात प्रवचनात फेकलं पाहिजे. आपण बाजूला झालं पाहिजे. विषय बाजूला केले पाहिजे. चला नाव पुढे चालायला लागली पुन्हा गडबड करायला लागली. आता पुन्हा त्या गोपीवर जेव्हा आता का म्हणे बोजा म्हणे आता कशाचा बोजा आता तुमच्या गळ्या काना दंडा पाया किती अलंकार आहेत त्याचा बोजा आहे. आता त्या काही मोठ्या घ्यायचं कमीत कमी 10-20 तोळे अंगावर ते फेका म्हणे का तोळे म्हणजे सोनं. त्यामुळे एवढं बरं होतं म्हणजे कमी किमतीचं होतं. आता हे सोनं फेकायचं सोनं फेकावं लागत. परमार्थामध्ये अंतःकरणाला भेटणारं जे मोह आहे लोभ आहे जे आवड आहे ते सुद्धा दूर करावं लागत तर भगवंत आपणाशी. त्याने सांगितलं ते म्हणे देव नाही मग मरा तुम्ही मरण मी मरणार. खूप विस्तारा सांगते आपलं तिकडे लागले हट्टे वाजायला. त्याने ते तेवढं सोनं फेकून दिलं. नाव चालायला लागली. ऐका भगवंत किती कसं पाहतोय. चालायला लागले पुन्हा काठ 5-50 फुटाच्या अंतरावर राहिली. पुन्हा नाव डगमगायला लागली. राजे हो नाव डगमगती बरं सांभाळा. आता तरी उघडी डोळे. नाव डगमगायला लागली. पुन्हा गोपी ओरडला प्रभू आता का म्हणे बोजा म्हणे आता कशाचा बोजा आता तुमच्या शरीराचा बोजा. शरीराचा बोजा म्हणजे आता गंगेत उड्या टाका तुम्ही म्हणे मग कशा काय राहिलं नाही तर मग बघा असं नाही. आपल्या ही शरीराचा बोजा आहे. कोणाला सुंदरपणाचा बोजा आहे कोणाला रूपाचा बोजा आहे कोणाला मस्तीचा बोजा आहे कोणाला तरुणाची आहे अशी नाना प्रकारचा बोजा आहे.
आपल्याला वाटतच ना मी फार सुंदर आहे. शरीर त्या गोपीने तयारी केली उड्या टाकायची. भगवंताने त्याला थांबवलं. आमचे तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे व्हावे द्यावरे उदार, रुक्माईचा वर पाहावया. म्हणून तर नामदेव म्हणतात, देहे जाऊ अथवा राहू पांडुरंगे दृढभाव, चरण न सोडी सर्वता मान तुझी पंढरीनाथा. आपला देह समर्पिजे देवा, भार काहीच न ठेवा, होईल आगवा तुका म्हणे आनंद. ज्या वेळेला आपण आपला देह देवाला संताला अर्पण करू. तुळशी माळ घालणं म्हणजे देहावर तुळशी पत्र ठेवणं. आपला देह राहिलाच नाही, मी भगवंताला अर्पण केला असं ठेवलं का मग देह आपला नाही, मग त्याला सांभाळण्याची गरज तो आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, हो तुका म्हणे व्हावे देहावरी उदार, रुक्माईचा वर भेटवया. अशा भगवंताने अनंत लीला केल्या, अनंत लीला केल्या. आणि शेवटी त्या गोपी गवळणी कंटाळल्या आणि यशोदेकडे घराने घेऊन गेल्या. बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसते गोजिरवाने, काही सांगता घराने ग गोकुळच्या नावे. श्रीरंग माझा वेळा, याला नाही दुसरा तोडा, तुम्ही याचे संगत सोडा गेले गोकुळच्या नावे. तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा, आळ घेता या गोफळा, तुम्ही ढाईच्या ओढाळ गे गोकुळच्या नावे. तुम्ही लपुऱ्याचा भवरा, आळ घेता सारंगधळा, तुम्ही 12 घरच्या बाळा गे गोकुळच्या नावे. तुम्ही लपुऱ्याची पोटी, बळ लागता हरीचा पाठी, तुमची एवढी दिलीच पोटी ग गोकुळच्या नावे. त्या गवळणी म्हणा लागल्या, अगं काय खरंय, गुन्हा करणारा बालक, पोर, मुलगा आणि न्याय देणारी आई कशी आपल्या बाजूने, सगळं आपल्या डोक्यावर खापर फोडलं. मग आता गोकुळामध्ये राहायचंच नाही. यशोदे कृष्णाशी सांगावे, गोकुळी राहावे का. यशोदे कृष्णाला सांग, नाहीतर आम्ही गाव सोडून जायचं का राहायचं. यशोदेच्या डोळ्याला पाणी आलं. यशोदा म्हणते, कृष्णा बाळा आता खोड्या नको करू बाबा, आता नको करू. त्या कवळाने वरल्या गावात राहायचंय आपल्याला, आपली विजत जाईल. तरी गावल्याने बायको घातली गाडीवर, मुलं घातली गाडीवर, सगळा संसार गाडीवर घातला, निघाला ना वृंदावनाला जायला. देवाला कळलं, आणि याच्यात तर माझी विजत आहे, याला मागं आणायचं. हा का ऐकणार होता. मग देवाने काय केलं, समोर गेला, त्याला सांगितलं, ए अरे चाल माग, ए अरे चाल माग. तो काय ऐकायला. तेवढ्यात बाईला तहान लागली. बाई म्हणते, माग जाणं तसं पाणी घेऊन या. पाणी आणण्याकरता तो गेला गवळी आणि झाडी घेऊन गेला. याने त्याचंच रूप धारण केलं. देवनाथी कोणाचं रूप, त्या बाईच्या नवऱ्याचं रूप धारण केलं. बसला गाडीवर आणि गाडी फिरवली ना माग. हा म्हणतो, अरे कोणी माझी गाडी परत घेऊन चालला. पळत गेला, धरलं त्याला, खाली वळलं, दोघांची बिलगबिली झाली. देवाने दुसरं रूप धारण केलं आणि गाडी गोकुळाकडे चालली. 4 जण झाले, 4. हो, असं करीत करीत गाडी नंदराजाच्या वाड्यापाशी गेले. गेल्यानंतर नंदराजाकडे तक्रार केली खऱ्या बायकोच्या नवऱ्याने. अरे हा कोण आहे, मी चाललो होतो, याने माझी, हा म्हणतो माझी बायको, तो म्हणतो माझी बायको, तो म्हणतो माझी बायको. बायको कोणाची. नंदराजा म्हणे, हे कला आपल्या चिरंजीवाची. आता हे असं सापडायचंच नाही म्हणे. घरात सापडलं म्हणे. आता सांगतो, पूर्वी घरामध्ये अशी आड राहायची, 10 बायकाची अशी मोठी अशी आड राहायची. त्या आडापाशी ते उभे होते. नंदराजा म्हणे, ज्याची बायको असेल ना त्याने याच्या पलीकडे उडी मारायची. जो पलीकडे गेला का त्याची बायको मी ठरली. ज्याची बायको होती तो म्हणे, आता गेली बायको.
सगळंच गेलं आपल्याला उडीच राहता येणार नाही तर शक्यच नाही. इडून बाळा पर्यंत उडी मारायची कशी उडी द्यायची. त्याने कटकन खाली बसून घेतलं. यांची काही नाही उड्या मारतात पलीकडे गेले. नंतर आता निघाले तुम्ही तुमची नाही बघितली. ज्ञानेश्वर आम्हाला आता खेळायला जायचं होतं वृंदावनामध्ये, पण जाऊ द्या पुढच्या वर्षी खेळू. आता भगवान परमात्मा यशोदा म्हणे कृष्णा आता रानात जाय, रानामध्ये जाय आणि तिकडे गाई चारायला. लहान लहान वाजता गाई चारायला भगवान त्याला गोपाळाने पाठवलं. त्याचा वीस त्याला खांदेवर घोंगडी, हातामध्ये काठी, सारी तसे धेनू जगजेठी गेला. मग तिथे गोपाळ एकत्र जमवले. खेळ खेळले, खेळून थकले. आता झाली वेळ म्हणे आता आणा शिदोऱ्या. सगळ्या शिदोऱ्या एकत्र केल्या. त्याचा एकत्र काला केला आणि काला सगळ्याला वाटला. ब्रह्मदेव आला होता, त्याने काही चोरून नेल्या होत्या. जळ्यामध्ये ती देव मासे झाले, आपण खावा अशा बऱ्याच लीला झाल्या. आणि शेवटी सगळ्या गोपाळाला काला वाटला आणि देवाने काला केला. आपण आता कंठी धरला कृष्ण म्हणे म्हणा. शिंकर दोन्ही आपण म्हणायचं.